मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह भोसरी, चाकण, तळेगाव, मरकळ, शिक्रापूर औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा असणारा पुणे नाशिक महामार्गावर रहदारी वाढली आहे. रखडलेले रुंदीकरण आणि केवळ कागदावरच असलेल्या एलिव्हेटेड मार्गामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. महामार्गावरील प्रत्येक चौकापासून चारही दिशांना अनेकदा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातून मार्ग काढताना चालकांसह प्रवाशांची अधिक कोंडी होते. स्थानिकांनाही त्रास होतो. त्यामुळे कोंडीमुक्त महामार्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय कारभाऱ्यांना वेळ मिळेल का? नाशिक फाटा ते खेडपर्यंत रुंदीकरण आणि एलिव्हेटेडला मुहूर्त मिळेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथून नाशिक महामार्ग सुरू होतो. तेथून राजगुरुनगरपर्यंत महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांसह महामार्गाचा समावेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. नाशिक फाट्यापासून मोशीतील इंद्रायणी नदी पुलापर्यंत रुंदीकरण व सेवा रस्ता प्रस्तावित आहे. त्यासाठी 2 वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरणासह अडथळा ठरणारी व अतिक्रमण केलेली बांधकामे पाडली. भूसंपादन करून NHAIकडे जागा सुपूर्द केली आहे, परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी नागरिकांना नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. कोंडीची ठिकाणे: गुडविल चौक भोसरी MIDC, लांडेवाडी चौक भोसरी, शीतलबाग ते धावडे वस्ती सेवा रस्ते, चांदणी चौक PMT चौकासह, सद्गुरू चौक भोसरी, राजे शिवछत्रपती चौक मोशी, बनकरवाडी ते गावठाण ते भारतमाता चौक मोशी, चिंबळी ते कुरुळी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक चाकण, आंबेठाण चौक चाकण, बिरडवडी फाटा. कोंडीची कारणे: औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ, पिंपरी चिंचवड भोसरी भागातील नोकरदारांची दुचाकी वाहने, औद्योगिक भागात PMP बस सुविधा नसल्याने खासगी वाहनांचा वापर, रखडलेले रुंदीकरण, खचलेल्या साईड पट्ट्या, महामार्गावरील अनधिकृत रिक्षा थांबे, रुंदीकरणाच्या पाडकामानंतर राडारोडा जागेवर, विरुद्ध दिशेने सर्रासपणे येणारे वाहन चालक, रस्त्याकडेच्या टपऱ्या, हातगाड्या, पथारीवाल्यांचे अतिक्रमण, दुभाजकांची उंची कमी असल्याने सहजपणे ओलांडून जाणारे पादचारी, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन. तर रुंदीकरण कशासाठी? अंतर्गत भागांची कनेक्टिव्हिटी सुधारणे, महामार्गावरील रहदारी सुरळीत करणे, सेवा रस्त्यांची निर्मिती करणे, पावसाळी पाण्याचा निचरा करणे, अधिक सुरक्षित वाहतूक होणे, भोसरी, मोशी, चाकणच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी पर्याय, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांचा प्रतिबंध करणे, वाहनांच्या प्रकारानुसार मार्गिका निर्मिती, अवजड व नादुरुस्त वाहने थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ST व PMP प्रवाशांसाठी बस थांब्याची व्यवस्था. दृष्टिक्षेप: नाशिक फाटा ते राजगुरुनगर लांबी 28 किलोमीटर, सद्यस्थितीत विविध ठिकाणी रुंदी 12 ते 24 मीटर, भविष्यातील एकूण रुंदी 84 मीटर, नियोजित प्रत्येक सेवा रस्ता रुंदी 12 मीटर, नियोजित एलिव्हेटेड 8 मार्गिका, नियोजित मार्गांचा अंदाजी खर्च 7,827 कोटी रुपये. अशी आहे वस्तुस्थिती. मोशी, चिखलीसह चाकणमधील औद्योगिकरणामुळे दरवर्षी वाहन संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ. सध्या राजगुरुनगर ते नाशिक फाटा अंतर पार करण्यासाठी गर्दीच्या वेळेस सुमारे 2.5 ते 3 तासांचा वेळ. नाशिक फाटा ते राजगुरुनगर संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड केल्यास केवळ 20 मिनिटात अंतर पार करणे शक्य, असे आहे नियोजन. नाशिक फाटा ते राजगुरुनगर संपूर्ण मार्गावर मोशी व चाकण येथे अंतर्गत वाहनांसाठी उड्डाणपूल, सद्गुरुनगर राजे शिवछत्रपती चौकात ग्रेड सेपरेटर. रस्त्याचे काम 2 टप्प्यात: नाशिक फाटा ते मोशी टोल नाका आणि मोशी ते चांडोली टोल नाका. नाशिक फाटा ते राजगुरुनगर 8 मार्गिकेच्या एलिव्हेटेड मार्गाला ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, त्यानंतर टेंडर प्रक्रिया. तर मित्रांनो, ही होती पुणे नाशिकमध्ये होणाऱ्या एलिव्हेटेड मार्गाबद्दलची माहिती. तर तुम्हाला काय वाटते? कारभाऱ्यांना वेळ मिळून रुंदीकरण होणार का आणि एलिव्हेटेड मार्गाला मुहूर्त मिळणार का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.